पालकत्व म्हणजे एक तारेवरची कसरतच नाही का? आणि यात मग ताण आणि भावनांचा गुंता होणं हे अगदी स्वाभाविक आहे. तर आज आपण अशाच एका अनुभवातून नात्यांमधल्या प्रामाणिकपणाचा एक खूप महत्वाचा धडा शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कधी असं झालंय का की दिवसभर ऑफिसमध्ये खूप ताण होता, खूप थकवा होता आणि घरी आल्यावर तो सगळा राग कुटुंबातल्या कोणावर तरी निघाला? मला वाटतं हा प्रश्न अनेकांना कुठेतरी आपलासा वाटेल. म्हणजे ऑफिसमधला तो सगळा वैताग, ती चिडचिड नकळतपणे आपल्या सगळ्यात जवळच्या माणसांवर निघते. पण असं होतं का? आणि यावर काही उपाय आहे का? चला पाहूया. तर ही गोष्ट आहे स्वराची. खरं तर तिचा दिवस अगदी नेहमीसारखाच होता. पण त्या दिवशी तिच्या ऑफिसमध्ये जणू एक छोटंसं वादळच घोंगावत होतं आणि त्या वादळाचे पडसाद थेट तिच्या घरापर्यंत पोहोचणार होते याची तिला त्या क्षणी तरी काहीच कल्पना नव्हती. तर झालं असं की दिवसाची सुरुवातच मुळात गडबडीने झाली. एक महत्वाचं प्रेझेंटेशन होतं आणि ऐनवेळी त्यात काहीतरी गडबड झाली. आता ते सगळं सावरता सावरता तिची पुरती दमछाक झाली. त्यात भर म्हणून बाहेर पाऊस सुरू झाला आणि घरी परतताना तर काय तासाभराचा ट्रॅफिक जॅम. म्हणजे तिच्या सहनशक्तीचा अगदी अंतच पाहिला गेला. आणि जेव्हा ती घरी पोचली ना, तेव्हा ती पूर्णपणे थकलेली होती, वैतागलेली होती. आणि अनेकदा असंच होतं नाही का? जेव्हा दाब वाढतो तेव्हा तो बाहेर पडायला कुठेतरी जागा शोधतोच. स्वराच्या मनात साचलेला तो सगळा स्ट्रेस आता घरात एक असं टार्गेट शोधत होता ज्याचा त्या स्ट्रेसशी खरं तर काहीही संबंध नव्हता. तर स्वरा दारात पाय ठेवते आणि समोर काय दिसतं? हॉलमध्ये सगळा पसारा. खेळणी इकडे तिकडे पडलेली, पुस्तकं अस्ताव्यस्त आणि तिची मुलगी मुग्धा अगदी निवांतपणे टीव्ही बघत बसलेली. बस, ते एक दृश्य स्वराच्या नियंत्रणाची शेवटची रेषा ओलांडायला पुरेसं होतं. आणि पुढच्याच क्षणी स्वराचा आवाज चढला. "काय पसारा आहे हा?" असं ओरडत तिने मुग्धाच्या हातातून रिमोट जवळजवळ हिसकावूनच घेतला आणि टीव्ही बंद एका क्षणात. घरातली ती शांतता भंग पावली आणि तिच्या जागी एक विचित्र, तणावपूर्ण शांतता पसरली. काही क्षण गेले. तिचा श्वास जरा स्थिर झाला आणि मग स्वराला हळूहळू कळायला लागलं. तिचा राग तो खरंच त्या पसाळ्याबद्दल नव्हता, अजिबात नाही. तो राग होता त्या बिघडलेल्या प्रेझेंटेशनचा, त्या ट्रॅफिक जॅमचा, दिवसभराच्या त्या सगळ्या थकव्याचा, जो आता तिच्या मुलीवर निघाला होता. रात्री जेवणाच्या टेबलवर एकदम शांतता होती. पण ही वादळापूर्वीची शांतता होती असं म्हणायला हरकत नाही. कारण मुग्धा आता एक असा प्रश्न विचारणार होती जो स्वराच्या विचारांना आणि तिच्या पालकत्वाला कायमचा बदलून टाकणार होता. आणि बघा, मुग्धाने तिच्या लहानशा आयुष्यात एक किती मोठा शोध लावला होता. तिने तिच्या आईला आठवण करून दिली. ती म्हणाली, "आई, काल पण खोली अशीच पसरलेली होती. तेव्हा तू किती शांतपणे हे आवर म्हणालीस. आज पण पसारा तेवढाच आहे. मग आज तू इतकी का ओरडलीस?" विचार करा, एका लहान मुलीने 2 दिवसांची सरळ तुलना करून मूळ समस्येवर अगदी अचूक बोट ठेवलं होतं. आणि मग आला तो प्रश्न, जो एखाद्या बाणासारखा थेट स्वराच्या काळजात जाऊन लागला. मुग्धाने अगदी निरागसपणे विचारलं, "आई, जेव्हा तू थकलेली असतेस तेव्हा मीच तुझी पंचिंग बॅग का बनते?" त्या एका प्रश्नानं स्वराला जणू आरसाच दाखवला. तिच्या मुलीनं तिचं वागणं इतकं इतकं अचूक डिकोड केलं होतं की स्वरा निःशब्द झाली. तिला तिची चूक अगदी स्पष्टपणे दिसली. राग तिचा होता, थकवा तिचा होता, पण त्याची शिक्षा ती मात्र मुग्धाला मिळत होती. आता या धक्क्यानंतर स्वराकडे 2 मार्ग होते. एकतर स्वतःचा बचाव करायचा किंवा आपली चूक मान्य करायची. आणि तिने दुसरा, जो जास्त कठीण पण योग्य मार्ग होता, तो निवडला. तिने आपला अहंकार बाजूला सरला आणि आपल्या मुलीची मनापासून माफी मागण्याचा निर्णय घेतला. तिने मुग्धाला जवळ घेतलं आणि अगदी प्रामाणिकपणे म्हणाली, "बाळा, तुझं म्हणणं 100% बरोबर आहे. माझा राग तुझ्यावर नव्हताच. मी माझ्या ऑफिसमधल्या परिस्थितीवर चिडले होते. पण तो राग तुझ्यावर काढणं हे पूर्णपणे चुकीचं होतं. आणि जशी तुझी खेळताना बॅटरी लो होते ना, तशी कधीकधी आईबाबांची पण होते." आणि मग त्या दिवशी त्या दोघींनी मिळून एक नवीन नियम बनवला. स्वराने वचन दिलं की पुढच्या वेळी जेव्हा ती अशी थकलेली असेल तेव्हा ती ओरडणार नाही. ती फक्त शांतपणे सांगेल की आज आईचा मूड जरा ऑफ आहे, मला फक्त 10 मिनिटं एकटं राहू दे. हा संवादाचा एक नवा आणि खूप प्रामाणिक मार्ग होता.
स्वराच्या या अनुभवातून खरं सांगायचं तर प्रत्येक पालकाला शिकण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे कामावरचा ताण, मुलांपर्यंत पोहोचू नये यासाठी काही साधे सोपे नियम आपणही आपल्या आयुष्यात नक्कीच वापरू शकतो. हे 3 नियम खूपच प्रभावी आहेत. पहिला आहे उंबरठ्याचा नियम. म्हणजे काय? तर घरात पाऊल ठेवण्याआधी दारातच 1 मिनिट थांबायचं, एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि ऑफिसचा ताण तिथेच सोडून द्यायचा. दुसरा नियम, चूक कबूल करा. जर कधी राग निघाला तर मोठेपणा न दाखवता सरळ माफी मागा. याने नातं अधिक घट्ट होतं. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा, स्पष्ट संवाद साधा. आपल्या भावना सांगा. मी आज खूप दमले आहे किंवा दमलो आहे हे सांगणं ओरडण्यापेक्षा कधीही चांगलं, नाही का? काही दिवसानंतर स्वराने मुग्धाला एक पत्र लिहिलं आणि त्यातलं एक वाक्य त्यांचं नातं इतक्या सुंदरपणे स्पष्ट करतं. ती लिहिते, तू माझी पंचिंग बॅग नाहीस, तर तू माझ्या आयुष्यातला विसावा आहेस. तर या संपूर्ण कथेचं सार हेच आहे. कधी कधी पालक म्हणून आपल्याकडून ज्या चुका होतात ना, त्या अपयश नसतात. उलट त्या नात्यांना अधिक समजून घेण्याची आणि विश्वास अधिक घट्ट करण्याची एक अनमोल संधी असतात. तर जाता जाता एक विचार सोडून जातो. आपल्या आयुष्यात जेव्हा अशा चुका होतात तेव्हा त्या लपवण्याऐवजी किंवा त्यांचं समर्थन करत बसण्याऐवजी त्यांना नाती अधिक घट्ट करणारे प्रामाणिक धडे कसं बनवता येईल, जरा यावर विचार करायला हरकत नाही.